तर हे विधेयक जरी पास झालेलं असलं तरी त्याआधी अँटी पेपर लीक विधेयकावरती लोकसभेतील चर्चेच्या दरम्यान काँग्रेस खासदार प्रियंका गांधींच्या एका वक्तव्याची सध्या देशात जोरदार चर्चा आहे। देशातल्या परीक्षा पद्धतीत बदल व्हावेत आणि गैरप्रकार रोखले जावेत यासाठी पंतप्रधान मोदींनी एका विशेष टास्क फोर्सची घोषणा केली। पण या टास्क फोर्समधील एक सदस्य असलेले IIT मद्रासचे संचालक व्ही कामाकोटी यांचा प्रियंका गांधींनी आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला। प्रियंका गांधींनी थेट नाव जरी घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख किंवा इशारा समितीमधील सदस्य व्ही कामाकोटी यांच्याकडे होता हे स्पष्ट होतं। त्यांच्या वक्तव्यानंतर संसदेत मोठा गोंधळ झाला। भाजप खासदारांनी यावरती आक्षेप घेतला। नीट परीक्षेतील पेपर फुटीचं प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या मोठ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम पाहणार आहे। प्रधानमंत्री महोदय जी को आपके माध्यम से मैं कहना चाहती हूं कि शायद उन्हें अपने सलाहकार बदलने चाहिए। वे असलियत से एकदम टूट चुके हैं। नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा। उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो। राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी। आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है और इस नई कमेटी में तो एक ex-IB चीफ, एक IT कंपनी के मालिक और एक गौमूत्र के विशेषज्ञ भी हैं। इन्हें शिक्षा के बारे में क्या पता जी? प्रोफेसर वी कामाकोटी जी के बारे में उन्होंने जो टिप्पणी की, कौन है प्रोफेसर वी कामाकोटी जी? हमारे फॉर्मर चेयरमैन है आर्टिफिशियल इंटेलिजेंस टास्क फोर्स के। RSS से होने का कोई गुनाह नहीं, अगर होंगे भी तो उनको गर्व होना चाहिए इस बात का कि RSS के हैं। आप भी ज्वाइन कर लीजिए, आप भी ज्वाइन कर लीजिए। थोड़े संस्कार आ जाएंगे, थोड़े संस्कार आ जाएंगे। देश के बारे में सोचना शुरू कर देंगे अगर आप RSS का हो जाएंगे तो। IIT मद्रास की फैकल्टी थे 2001 से 2022 तक। PhD डिग्री उनकी कंप्यूटर साइंस और इंजीनियरिंग में है। आपका पूरे परिवार की डिग्रियां भी जोड़ लें तो इनके बराबर नहीं हो पाएंगी। तर लोकसभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी ज्यांना हिणवलं ते कामाकोटी नेमके कोण आहेत, त्यांचं आजवरचं कार्य काय काय आहे हे आपण जाणून घेऊया। व्ही कामाकोटी IIT मद्रासचे संचालक आहेत। कम्प्युटर सायन्स, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातले ते तज्ज्ञ मानले जातात। भारताच्या पहिल्या स्वदेशी मायक्रो प्रोसेसर शक्तीच्या निर्मितीत त्यांचा सहभाग होता। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत। परीक्षा सुधारणांसाठी सरकारनं नेमलेल्या टास्क फोर्सचे सुद्धा ते सदस्य आहेत। विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान झालाय। अब्दुल कलाम तंत्रज्ञान नवोपक्रम राष्ट्रीय फेलोशिप त्यांना मिळालेली आहे। अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा आजवर गौरव झालाय। तर संसद म्हटलं की आठवतात किंवा नजरेसमोर येतात ते महत्त्वाचे गंभीर मुद्दे, धोरणांविषयीची चर्चा आणि राजकीय आरोप प्रत्यारोप। पण यावेळेला संसदेतलं चित्र थोडं वेगळं होतं, कारण देशातील तरुण पिढी म्हणजे जेन झी ज्या भाषेत संवाद साधते त्याच भाषेची झलक थेट लोकसभेच्या चर्चेतही पाहायला मिळाली। जेन झीच्या आंदोलनावरनं संसदेत रणकंदन सुरू असताना त्यांच्या आक्रमक शैलीवर आणि भाषेवर टीका करणारे नेते चर्चेदरम्यान जेन झीच्या शब्दांचाच आधार घेताना दिसले। सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या खासदारांनी आपापले मुद्दे मांडताना फोमो, MIA, क्लॉकटेट आणि कुचूपुचू यासारख्या शब्दांचा वापर करत राजकीय टोलेबाजी केली। एकीकडे तरुण मुलांच्या भाषेवरती आक्षेप आणि दुसरीकडे त्याच भाषेचा राजकीय हत्यार म्हणून वापर हेच या चर्चेचं वैशिष्ट्य ठरलं। 37 दिन तक तो ये जंतर मंतर नहीं गए तो इनको MIA हो गया। MIA क्या है? MIA मिसिंग इन एक्शन। आंदोलन क्यों किया आपने?
उनको फोमो हुआ, फोमो, फियर ऑफ मिसिंग आउट, फियर ऑफ मिसिंग आउट। अरे बच्चे यहाँ पर आंदोलन कर रहे हैं, हम क्या कर रहे हैं? तो हम चले गए पीएम आवास पर। फोमो होने के बाद लहू, इनको डेलुलू हुआ, डेलुलू, डॉक्टर श्री डेलुलू, आप डेल्यूशन। जहां पर कांग्रेस शासित यूपीए ने पॉलिसी वैक्यूम करा, वहीं पर अगर मैं जेनजी की भाषा को बोरो करूं, then I will have to say Modi ji clocked it and provided a legislative solution. But while Narendra Modi provided an anti-paper leak law, a very robust law, which today is being even more formidable, all that the opposition did was chase political opportunism. ये जेनजी जिनके जबान पे शहीद आजम भगत सिंह का इनकलाब जिंदाबाद का नारा था, और जब वो कभी आपसे टकराते थे तो दूसरा नारा देते थे, वास्ते गुने हुइयां। इतने प्यार से, इतनी खूबसूरत तरीके से इस्तीफा मांगते थे, कहते थे, जब आपसे इस्तीफा भी मांगते थे तो कहते थे कुचू पुचू इस्तीफा दे दो, आज हमारा जन्मदिन। तर संसदेमधल्या गंभीर विधेयकावरच्या चर्चेत जेन झी पिढीतील लोकप्रिय शब्दांचा वापर झाल्यामुळे या चर्चेला वेगळीच रंगत आली। पण जेन झीचे शब्द भाषणात वापरण्यास सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला आणि या विषयाचं गांभीर्य ओळखा, डेलुलूमध्ये राहू नका, असं सुप्रिया सुळेंनी सुनावलं। अध्यक्ष जी, मैं जेन जी के लैंग्वेज में मैं आज विपक्ष से कहना चाहता हूं, बिकॉज ऑफ दिस इश्यू ऑपोजिशन थिंक्स दैट यूथ आर विद देम। इससे बड़ा डेलुलू दूसरा नहीं है। और ये जो नया जेनजी का लिंगो यूज कर रहे हैं ना, मैं भी उनको बताना चाहती हूँ सर, इन्होंने शायद इंस्टाग्राम नहीं देखा, सब बीजेपी के लोगों ने देखा भी होगा तो बोलेंगे नहीं पता है, सबके बच्चे हमारे साइड पे, उनके साइड पे तो किसी के बच्चे नहीं है। हम जो डिलुलू के बारे में बोले ना, आप भी उस डिलुलू में ना रहना कि वो आपके साथ है। आपकी जनरेशन किसके साथ है ये 29 में पता चलेगा। तर आपण पाहिलं की संसदेमध्ये आता भाषा सुद्धा बदलते, कारण देशाचा तरुण बदलतोय, पण शब्द तरुणांचे असले तरी प्रश्न मात्र अजूनही जुन्याच वास्तवाचे आहेत। या बदलत्या भाषेबाबत राजकीय चर्चेचा दर्जा टिकवण्याचं आव्हान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तरुणांच्या भाषेचा वापर करून तरुणांपर्यंत पोहोचता येईल, पण त्यांचे खरे प्रश्न रोजगार, शिक्षण, परीक्षा व्यवस्था आणि भविष्याच्या संधी याबद्दल सुद्धा ठोस चर्चा होणं तितकंच गरजेचं आहे।